ಸುಮ್ಮನೇಕೆ ದಿನ ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ಹೊತ್ತು ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ದಿನ ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ಹೊತ್ತು ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ಹೊತ್ತು ಕಳೆವಿರಿ ಸ್ವಾಮಿಗಳಿರ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ದಿನ ಕಳೆವಿರಿ. ಮಾಡಬನ್ನಿ ದಿನ ಶಿವರಾತ್ರಿಯ, ಕೇಳಬನ್ನಿ ಶಿವಾನುಭವವ, ಮಾಡಿ ಬನ್ನಿ ದಿನ ಶಿವರಾತ್ರಿಯ, ಕೇಳಬನ್ನಿ ಶಿವಾನುಭವವ, ನೋಡಬನ್ನಿ ಆ ಜಗಣ್ಣನಿರವ, ಬಸವಣ್ಣ ತಂದೆ, ಮಾಡಿ ಬನ್ನಿ ದಿನ ಶಿವರಾತ್ರಿಯ, ಕೇಳಬನ್ನಿ ಶಿವಾನುಭವವ, ನೋಡಬನ್ನಿ ಆ ಜಗಣ್ಣನಿರವ, ಬಸವಣ್ಣ ತಂದೆ. ನುಡಿಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನುಡಿಗಳ, ನಡೆಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನಡೆಗಳ, ನುಡಿಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನುಡಿಗಳ, ನಡೆಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನಡೆಗಳ, ನುಡಿದಡೇನು ನುಡಿಯದಿರ್ದಡೇನು, ಹಿಡಿದರ್ವತವ ಬಿಡದಿರಲು, ನುಡಿಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನುಡಿಗಳ, ನಡೆಯಲು ಬಾರದು ಕೆಟ್ಟ ನಡೆಗಳ, ನುಡಿದಡೇನು ನುಡಿಯದಿರ್ದಡೇನು, ಹಿಡಿದರ್ವತವ ಬಿಡದಿರಲು, ಅದೇ ಮಹಾ ಜ್ಞಾನದ ಚರಣೆ ಎಂಬೆನು ಅಜಗಣ್ಣ ತಂದೆ, ಅಜಗಣ್ಣ ತಂದೆ, ಅಜಗಣ್ಣ ತಂದೆ. ಸುಮ್ಮನೇಕೆ ದಿನ ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ಹೊತ್ತು ಕಳೆವಿರಿ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ಹೊತ್ತು ಕಳೆವಿರಿ ಸ್ವಾಮಿಗಳಿರ, ಸುಮ್ಮನೇಕೆ ದಿನ ಕಳೆವಿರಿ. ಶರಣ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಶರಣಾರ್ಥಿಗಳಮ್ಮ. ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಶಾರದಾ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಸಪ್ತಮಃ ಪರಿಚ್ಛೇದಃ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಪ್ರಸಂಗಃ, ಅಥ ಭಸ್ಮ ಧಾರಣ ಸ್ಥಳಂ, ಭಸ್ಮ ಧಾರಣ ಸಂಯುಕ್ತಃ ಪವಿತ್ರೋ ನಿಯತಾಶಯಃ, ಶಿವಾಭಿಧಾನಂ ಯತ್ ಪ್ರೋಕ್ತಂ ಭಾಸನಾದ್ಭಸಿತಂ ತಥಾ, ಮಹಾಭಸ್ಮೇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮಹಾದೇವಂ ಪ್ರಭಾಮಯಂ, ವರ್ತಂತೆ ಯೇ ಮಹಾಭಾಗಾಃ ಮುಖ್ಯಾಸ್ತೆ ಭಸ್ಮಧಾರಿಣಃ. ಶಿವಾಜ್ಞಾದಿಸಮುತ್ಪನ್ನಂ ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿಯೋಗತಃ, ತದುಪಾದಿಕಮಿತ್ಯಾಹುಃ ಭಸ್ಮತಂತ್ರ ವಿಶಾರದಾಃ.
विभूतिर्भसितं भस्म क्षारं रक्षेति भस्मनः एतानि पञ्चनामानि हेतुभिः पञ्चभिभृशम् विभूतिर्भूतिहेतुत्वात् भसितं तत्त्वभासनात् पापानां भत्सर्वनाद् भस्म शरणाचारमापदाम् रक्षणात् सर्वभूतेभ्यो रक्षेति परिगीयते नन्दा भद्रा च सुरभि सुशीला सुमनास्तथा पञ्चगावो विभोर्जाताः सद्यो जाता दिवत्कृतः कपिला कृष्णा धवला धूम्रा रक्ता तथैव च नन्दादीनां गवां वर्णाः क्रमेण परिकीर्तिताः सद्यो जाताद्विभूतिश्च वामाद्भसितमेव च अघोराद्भस्म सञ्जातं तत्पुरुषाक्षारमेव च रक्षा चेशानवक्राश्च नन्दाद्विद्वारतो भवत् धारये नित्यकारेषु विभूतिं च प्रयत्नतः नैमित्तिकेषु भसितं क्षारं काम्येषु सर्वदा प्रायश्चित्तेषु सर्वेषु भस्मनाम यथा विधि रक्षा च मोक्षकार्येषु प्रयोक्तव्या सदा बुधैः नन्दादीनां तु ये वर्णाः कपिलाद्या प्रकीर्तिताः त एव वर्णा विख्याता भूत्यादीनां यथाक्रमम् भस्मोत्थानमुद्दिष्टं चतुर्था तन्त्रवेदिभिः कल्पं चैवानुकल्पं तु उपकल्पमकल्पकम् येषामादिममुत्कृष्टम् अन्यत् सर्वमभावतः यथा शास्त्रोक्तविधिना गृहीत्वा गोमयं नवम् सद्धेन वामदेवेन कुर्यात् पिण्डमनुत्तमम् शोषयेत् पुरुषेणैव दहेत् घोराच्छिवाग्निना तत ईशानमन्त्रेण बिल्वपात्रे निधापयेत् कल्पं तद्भस्म विज्ञेयम् अनुकल्पमथोच्यते वनेषु गोमयं यच्छ शुष्कं चूर्णीकृतं तथा दग्धं चैवानुकल्पाख्यम् आपणादिगतं तु यत् वस्त्रेणोत्तारितं भस्म गोमूत्राभद्रपिण्डितं दग्धं प्रागुक्तविधिना भवेद्भस्मोपकल्पकम् अनेरापादितं भस्म अकल्पमिति निश्चितम् येष्वेकतमम्रादाय
पात्रेषु कुलशादिषु त्रिसन्ध्यमाचरेत् स्नानम् यथा सम्भवमेव वा स्नानकाले करौ पादौ प्राक्षाल्य विमलाम्भसा वामहस्ततले भस्म चित्त्वाच्छाद्यान्यपाणिना अष्टकृत्वाथ मूलेन मौनी भस्माभिमन्त्र्य च शिर ईशानमन्त्रेण पुरुषेण मुखं तथा हृत्प्रदेशमघोरेण वामदेवेन गुह्यकम् पादौ सद्धेन सर्वाङ्गम् प्रणवेनैव सेचयेत् भस्मना विहितं स्नानम् इदमाग्नेयमुत्तमम् स्नानेषु वारुणाद्येषु मुख्यमेतन्मलापहम् भस्म स्नानवतां पुंसां यथा योगं दिने दिने वारुणाद्धैरलं स्नानैः बाह्यदोषापहारिभिः आग्नेयं भस्मना स्नानम् यतिभिस्तु विधीयते आर्द्रस्नानात् परं भस्म आर्द्रे जन्तुवधो ध्रुवम् आर्द्रं तु प्रकृतिं विद्यात् प्रकृतिं बन्धनं विदुः प्रकृतेस्तु प्रहाणार्थं भस्मना स्नानमिष्यते ब्रह्माद्या विबुधा सर्वे मुनयो नारदादयः योगिनः सनकाद्याश्च बाणाद्यदानवा अपि भस्म स्नानयुथा सर्वे शिवभक्तिपरायणाः निर्मुक्तदोषकलिलाः नित्यशुद्धा भवन्ति नमः शिवायेति भस्म कृत्वा सप्ताभिमन्त्रितम् उद्धूलयेत्तेन देहं त्रिपुण्ड्रं चापि धारयेत् सर्वाङ्गोद्धूलनं चापि न समानं त्रिपुण्ड्रकैः तस्मात् त्रिपुण्ड्रमेवैकम् लिखेदुद्धूलनं विना त्रिपुण्ड्रं धारये नित्यं भस्मना सजलेन च स्थानेषु पञ्चदशसु शरीरे साधकोत्तमः उत्तमाङ्गे ललाटे च श्रवणद्वितये तथा गले भुजद्वये चैव हृदि नाभौ च पृष्ठके बाहुयुग्मे ककुद्देशे मणिबन्धद्वये तथा त्रिपुण्ड्रं भस्मनाधार्यं मूलमन्त्रेण साधकैः वामहस्ततले भस्म क्षिप्त्वा चाद्यान्नपाणिना अग्निरित्यादिमन्त्रेण स्पृशन् वाराभिमन्त्र्य च
त्रिपुण्ड्रमुग्धस्थानेषु दध्यात् स जलभस्मना शिवं शिवं करं शान्तम् स प्राप्नोति न संशयः मध्याङ्गुलित्रयेणैव स्वदक्षिणकरस्य तु षडङ्गुलायतं मानम् अपि वालिकमानकम् नेत्रयुग्मप्रमाणेन फाले दध्यात् त्रिपुण्ड्रकम् मध्यमानामिकाङ्गुष्ठैः अनुलोमविलोमतः धारयेद्यस्त्रिपुण्ड्राङ्कम् स रुद्रो नात्र संशयः ऋजुश्वेतमनुव्याप्तं स्निग्धं श्रोत्रप्रमाणकम् एवं सल्लक्षणोपेतं त्रिपुण्ड्रं सर्वसिद्धिदम् प्रातःकाले च मध्याह्ने सायाह्ने च त्रिपुण्ड्रकम् कदाचित् भस्मना कुर्यात् स रुद्रो नाथ संशयः एवं विधं विभूत्या च कुरुते यस्त्रिपुण्ड्रकम् स रौद्रधर्मसंयुक्तः त्रयीमय इति श्रुतिः ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च देवाशक्रपुरोगमाः त्रिपुण्ड्रं धारयन्त्येव भस्मना परिकल्पितम् वसिष्ठाद्या महाभागाः मुनयः श्रुतिकोविदाः धारयन्ति सदा कालम् त्रिपुण्ड्रं भस्मना कृतम् शैवागमेषु वेदेषु पुराणेष्वखिलेषु च स्मृतीतिहासकल्पेषु विहितं भस्म पुण्ड्रकम् धारणीयं समस्तानां शैवानां च विशेषतः नास्तिको भिन्नमर्यादो दुराचारपरायणः भस्म त्रिपुण्ड्रधारी चेत् मुच्यते सर्वकिल्बिषैः इति भस्मधारणस्थलम् अथ रुद्राक्षधारणस्थलम् भस्मना विहितस्नानः त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकः शिवार्चनपरो नित्यं रुद्राक्षमपि धारयेत् रुद्राक्षधारणादेव मुच्यन्ते सर्वपातकैः दुष्टचित्ता दुराचारा दुष्प्रज्ञा अपि मानवाः पुरा त्रिपुरसंहारे त्रिनेत्रो जगतां पतिः उदपश्यत्पुरां योगम् उन्मीलितविलोचनः निपेतुस्तस्य नेत्रेभ्यो बहवो जलबिन्दवः तेभ्यो जाता हि रुद्राक्षाः रुद्राक्षा इति कीर्तिताः रुद्रनेत्रसमुत्पन्ना
रुद्राक्षालोकपावनाः अष्टत्रिंशत् प्रभेदेन भवन्त्युत्पत्तिभेदतः नेत्रासुरात्मनः शम्भोः कपिला द्वादशोदिताः श्वेता षोडश सञ्जाताः सोमरूपाद्विलोचनात् कृष्णा दशविधा जाता वह्निरूपाद्विलोचनात् एवमुत्पत्तिभेदेन रुद्राक्षा बहुधा स्मृताः अच्छिद्रं कनकप्रख्यम् अनन्यधृतमुत्तमम् रुद्राक्षं धारयेत् प्राज्ञः शिवपूजापरायणः यथा स्थानं यथा वक्त्रं यथा योगं यथा विधि रुद्राक्षधारणं वक्षे रुद्रसायुज्य सिद्धये शिखायामेकमेकास्यं रुद्राक्षं धारयेद्बुधः द्वित्रिद्वादशवक्त्राणि शिरसि त्रीणि धारयेत् षट्त्रिंशद्धारयेन्मूर्ध्नि नित्यमेकादशाननान् दश सप्त पञ्चवक्त्रान् षट् षट् कर्णद्वये वहेत् षडष्टवदनान् कण्ठे द्वात्रिंशद्धारयेत् सदा पञ्चाशद्धारयेद्विद्वान् चतुर्वक्त्राणि वक्षसि त्रयोदशमुखान् बाहोः धरेत् षोडश षोडश प्रत्येकं द्वादश वहेत् नवास्यान् मणिबन्धयोः चतुर्दशमुखं यज्ञ सूत्रमष्टोत्तरं शतं धारयेत् सर्वकालं तु रुद्राक्षं शिवपूजकः एवं रुद्राक्षधारीयः सर्वकाले तु वर्तते तस्य पापकथा नास्ति मूढस्यापि न संशयः ब्रह्मा मद्यपायी च स्वर्णरुद्गुरुतल्पगः मातृः पितृः चैव भ्रूणः कृतघातकः रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः दर्शनात् स्पर्शनाच्चैव स्मरणादपि पूजनात् रुद्राक्षधारणाल्लोके मुच्यन्ते पातकैर्जनाः ब्राह्मणो वान्त्यजो वापि मूर्खो वा पण्डितोऽपि वा रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः गवां कोटिप्रदानस्य यत्फलं भुवि लभ्यते तत्फलं लभते मर्त्योः नित्यं रुद्राक्षधारणात्
मृत्युकाले तु रुद्राक्षम् निष्पीड्य सह वारिणा याभिबे चिन्तयन् रुद्रम् रुद्रलोकं स गच्छति भस्मोद्धूलित सर्वाङ्गाः धृतरुद्राक्षमालिकाः ये भवन्ति महात्मानः ते रुद्रा नात्र संशयः नित्यानि कामानि निमित्तजानि कर्माणि सर्वाणि सदापि कुर्वन् यो भस्म रुद्राक्षधरो यदि स्याद् द्विजो न तस्यास्ति फलोपपत्तिः सर्वेषु वर्णाश्रमसङ्गतेषु नित्यं सदाचारपरायणेषु श्रुतिस्मृतिभ्यामिह चोद्यमानो विभूतिरुद्राक्षरधरः समानः इति रुद्राक्षधारणस्थलं परिसमाप्तम् ॐ तत्सत् इति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये श्रीशिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ भक्तस्थले भस्मरुद्राक्षधारणस्थलप्रसङ्गो नाम सप्तमः परिच्छेदः। ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳ ನಾನು ಅವ್ರಿಗೊಂದು ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳೋಣ. ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು, ಹೌದು, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ ಉಮಾಶಂಕರ್ ಅವರೇ. ಒಂದೇ ಸಮ ಫುಲ್ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರು. ಇವತ್ತು ಇಂಟರ್ವ್ಯೂಲ್ಲೇ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಇಲ್ಲ ಇವತ್ತು. ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಮ್ಮ, ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮಂತರು ಎಲ್ಲ ಸಲಹೆ ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡಿ ಕಲ್ಕೊಂಡಿರೋದು ನಾನು. ನೆನ್ನೆ ಎಲ್ಲ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ರು 30-35 ಆದ ತಕ್ಷಣ. ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟೇ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಮ್ಮ, ನಿಧಾನಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಹಂಗಾಗಿ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ಆಯ್ತದೆ. ಮತ್ತೊಂದ್ 5 ನಿಮಿಷ ಹೋಗುತ್ತೆ ಅನ್ಕೊಂಡು ಹೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಕಂಟಿನ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾನು. ಸ್ಮಧಾರಣ ಸಂಯುಕ್ತಃ ಪವಿತ್ರೋ ನಿಯತಾಶಯಃ ಶಿವಾಭಿಧಾನಂ ಯತ್ ಪ್ರೋಕ್ತಂ ಭಾಸನಾದ್ಭಸಿತಂ ತಥಾ ಮಹಾಭಸ್ಮೇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮಹಾದೇವಂ ಪ್ರಭಾಮಯಂ ವರ್ತಂತೆ ಯೇ ಮಹಾಭಾಗಃ ಮುಖ್ಯಾಸ್ತೆ ಭಸ್ಮಧಾರಿಣಃ ಶಿವಜ್ಞಾದಿಸಮುತ್ಪನ್ನಂ ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿಯೋಗತಃ ತದುಪಾದಿಕಮಮಿತ್ಯಾಹುಃ ಭಸ್ಮತಂತ್ರ ವಿಶಾರದಾಃ ವಿಭೂತಿರ್ಭಸಿತಂ ಭಸ್ಮ ಕ್ಷಾರಂ ರಕ್ಷೇತಿ ಭಸ್ಮನಃ ಏತಾನಿ ಪಂಚನಾಮಾನಿ ಹೇತುಭಿಃ ಪಂಚರ್ಭುಷಂ ವಿಭೂತಿರ್ಭೂತಿ ಹೇತುತ್ವಾತ್ ಭಸಿತಂ ತತ್ವಭಾಸನಾತ್ ಪಾಪನಾಂ ಭತ್ಸ್ಯನಾತ್ ಭಸ್ಮ ಕ್ಷರಣಾತ್ ಕ್ಷಾರಮಾಪದಾಂ ರಕ್ಷಣಾತ್ ಸರ್ವಭೂತೇಭ್ಯೋ ರಕ್ಷೇತಿ ಪರಗೀಯತೆ ನಂದಾ ಭದ್ರಾ ಚ ಸುರಭಿಃ ಸುಶೀಲಾ ಸುಮನಾಸ್ತಥಾ ಪಂಚಗಾವೋ ವಿಭೋರ್ಜಾತಾಃ ಸಜ್ಜೋ ಜಾತಾದಿವಕ್ತ್ರತಃ ಕಪಿಲಾ ಕೃಷ್ಣಧವಲಾ ಧೂಮ್ರಾ ರಕ್ತಾ ತಥೈವ ಚ ನಂದಾದೀನಾಂ ಗವಾಂ ವರ್ಣಾಃ
क्रमेण परिकीर्तिताः सद्यो रक्षा क्षारं कामेषु सर्वदा प्रायश्चित्तेषु सर्वेषु भस्मनाम यथा विधि रक्षा च मोक्षकार्येषु प्रयुक्तव्या सदा बुधैः नन्दादीनां तु ये वर्णाः कपिलाद्या प्रकीर्तिताः त एव वर्ण ಇಲ್ಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಯಥಾ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ವಿಧಿನ ಗೃಹೀತ್ವಾ ಗೋಮಯಂ ನವಂ ಸದ್ದೇನ ವಾಮದೇವೇನ ಕುರ್ಯಾತ್ ಪಿಂಡಮನುತ್ತಮಂ ಶೋಷಯೇತ್ ಪುರುಷೇನೈವ ದಹೇದ್ ಘೋರಾಚಿವಾಗ್ನ ತತ ಈಶಾನಂ ಇಲ್ಲಪ್ಪ ಕಾಲ್ ಬಂದಿಲ್ಲ ತತ ಈಶಾನ ಮಂತ್ರೇಣ ಬಿಲ್ವ ಪಾತ್ರೆ ನಿಧಾಪಯೇತ್ ನಮಗೂ ಅವ್ರನ್ನ ತೆಗ್ದ್ಬಿಟ್ಟಿದೀರಾ ನೀವು ನಮಗೂ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ರಿಮೂವ್ ಮಾಡಿದೀರಾ ಅವ್ರನ್ನ ಯಾರ್ ನಂದ? ಕೋಮಲ ಮಠದವ್ರದ್ದು. ನನ್ಗೆ ಕಲ್ಬಂ ತದ್ಯಸ್ಮೋಚ್ಯತೆ ಮುವನೇಷು ಗೋಮಯಂ ಯಚ್ಚ ಶುಷ್ಕಂ ಚೂರ್ಣೀಕೃತಂ ತಥಾ ದಗ್ಧಂ ಚೈವಾನುಕಲ್ಪಾಖ್ಯಂ आपणादिगतं तु यत् वस्त्रेणोत्तारितं भस्म गोमूत्रबद्धपिण्डितं दग्धं प्रागुक्तविधिना भवेद् भस्मोपकल्पकम् अनैरापादितं भस्म अकल्पमिति निश्चितं येष्वेकतममादाय पात्रेषु कलशादिषु त्रिसन्ध्यमाचरेत् स्नानं यथा सम्भवमेव वा
स्नानकाले करौ पादौ प्राक्षाल्यविमलाम्भसा वामहस्ततले भस्म क्षिप्ताच्छाद्यान्यपाणिना अष्टकृता अष्टकृत्वाथ मूलेन मौनी भस्माभिमन्त्र्य च शिर ईशानमन्त्रेण पुरुषेण मुखं तथा हृत्प्रदेशमघोरेण देवेन गुह्यकम् पाथौ सद्येन सर्वाङ्गं प्रणवेनैव सेचयेत् भस्मना विहितं स्नानम् इदमाग्नेयमुत्तमम् स्नानेषु वारुणाद्येषु मुख्यमेतन्मलापहम् भस्म स्नानवतां पुंसां यथा योगं दिने दिने वरुणाद्वैरलं स्नानै बाह्यदोषापहारिभिः आग्नेयं भस्मना स्नानं यतिभिस्तु विधीयते आर्द्रस्नानात्परं भस्म आर्द्रेयन्तु वधो ध्रुवम् आर्द्रं तु प्रकृतिं विद्यात् प्रकृतिं बन्धनं विदुः प्रकृतेस्तु प्रहारार्थं भस्मना स्नानमिष्यते ब्रह्माद्या विबुधा सर्वे मुनयो नारदादयः योगिनः सनकादश्च बाणाद्या दानवा अपि भस्म स्नानयुता सर्वे शिवभक्तिपरायणाः निर्मुक्तदोषकलिलाः नित्यशुद्धा भवन्ति नमः शिवायेति भस्म कृत्वा सप्ताभिमन्त्रितम् उद्धूलयेत्तेन देहं त्रिपुण्ड्रं चापि धारयेत् ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸಿ ಉದ್ದೂಲಯೇತೇನ ದೇಹಂ ಹಂಗೆ उद्धूलयेत्तेन देहं ತ್ರಿಪುಂಡ್ರಂ ಚಾಪಿ ಧಾರಯೇತ್ उद्धूलयेत्तेन देहं त्रिपुण्ड्रं चापि धारयेत् सर्वाङ्गो न समानं त्रिपुण्ड्रकैः तस्मात् त्रिपुण्ड्रमेवैकं लिखेदुद्धूलनं विना त्रिपुण्ड्रं धारयेन्नित्यं भस्मना सजलेन च स्थानेषु पञ्चदशसु शरीरे साधकोत्तमः उत्तमाङ्गे ललाटे च श्रवणद्वितये तथा गले भुजद्वये चैव हृदि नाभौ च पृष्ठके बाहुयुग्मे ककुद्देशे मणिबन्धद्वये तथा त्रिपुण्ड्रं भस्मना धार्यं मूलमन्त्रेण साधकैः वामहस्ततले भस्म क्षिप्त्वाच्याद्यान्यपाणिना अग्निरित्यादिमन्त्रेण स्पृशन् वाराभिमन्त्र्य च त्रिपुण्ड्रमुक्तस्थानेषु दद्यात् सजलभस्मना शिवं करं शान्तं स प्राप्नोति न संशयः मध्याङ्गुलित्रयेणैव स्वदक्षिणकरस्य तु षडङ्गुलायतं मानम् अपि वालिकमानकम् नेत्रयुग्मप्रमाणेन पाले दद्यात् त्रिपुण्ड्रकम् मध्यमानामिकाङ्गुष्टैः अनुलोमविलोमतः धारयेद्यस्त्रिपुण्ड्राङ्कम् सरुद्रो नात्र संशयः
ऋजुश्वेतमनुव्याप्तं स्निग्धं श्रोत्रप्रमाणकम् एवं सल्लक्षणोपेतं त्रिपुण्ड्रं सर्वसिद्धिदं प्रातःकाले च मध्याह्ने सायाह्ने च त्रिपुण्ड्रकं कदाचित् भस्म न कुर्यात् स रुद्रो नात्र संशयः। एवं विधं विभूत्या च कुरुते यस्त्रिपुण्ड्रकं स रौद्रधर्मसंयुक्तः त्रयीमय इति श्रुतिः। ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च देवाः शक्रपुरोगमाः त्रिपुण्ड्रं धारयन्तेव भस्मना परिकल्पितं वसिष्ठाद्या महाभागः मुनय त्रिषु श्रुतिकोविदाः धारयन्ति सदा कालं त्रिपुण्ड्रं भस्मना कृतं। शैवागमेषु वेदेषु पुराणेष्वखिलेषु च स्मृतीतिहासकल्पेषु विहितं भस्म पुण्ड्रकं धारणीयं समस्तानां शैवानां च विशेषतः। नास्तिको भिन्नमर्यादो दुराचारपरायणः भस्म त्रिपुण्ड्रधारी चेत् मुच्यते सर्वकिल्बिषैः इति भस्मधारणस्थलम्। अथ रुद्राक्षधारणस्थलम् भस्मना विहितस्नानं त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकः शिवार्चनपरो नित्यं रुद्राक्षमपि धारयेत्। रुद्राक्षधारणादेव मुच्यन्ते सर्वपातकैः दुष्टचित्ता दुराचारा दुष्प्रज्ञा अपि मानवाः। पुरा त्रिपुरसंहारे त्रिनेत्रो जगतां पतिः उदपश्यत् पुरां योगम् उन्मीलितविलोचनः निपेतुस्तस्य नेत्रेभ्यो बहवो जलबिन्दवः तेभ्यो जाता हि रुद्राक्षा इति कीर्तिताः। रुद्रनेत्रसमुत्पन्ना रुद्राक्षा लोकपावनाः अष्टत्रिंशत् प्रभेदेन भवन्त्युत्पत्तिभेदतः। नेत्रात् सूर्यात्मनः शम्भो कपिला द्वादशोदिताः श्वेता षोडश संजाताः सोमरूपाद्विलोचनात् कृष्णा दशविधा जाता वहिनीरूपाद्विलोचनात् एवमुत्पत्तिभेदेन रुद्राक्षा बहुधा स्मृताः। अच्छिद्रं कनकप्रख्यम् अनन्यधृतमुत्तमं रुद्राक्षं धारयेत् प्राज्ञः शिवपूजा पारायणः। यथा स्थानं यथा वक्त्रं यथा योगं यथा विधि रुद्राक्षधारणं वक्षे रुद्रसायुज्य सिद्धये। शिखायामेकमेकास्यं रुद्राक्षं धारयेत् बुधः द्वादशवक्त्राणि शिरसि त्रीणि धारयेत् षष्टिं च धारयेन्मूर्ध्नि नित्यमेकादशाननान् दश सप्त पञ्चवक्त्रान् षट् कर्णद्वये वहेत्
षडष्टवदानन् कण्ठे द्वात्रिंशद्धारयेत् सदा पञ्चशद्धारयेद् विद्वान् चतुर्वक्त्राणि वक्षसि त्रयोदशमुखान् बाहो धरेत् षोडश षोडश प्रत्येकं द्वादश वहेत् नवास्यान् मणिबन्धयोः चतुर्दशमुखं यज्ञ सूत्रमष्टोत्तरं शतं धारयेत् सर्वकालं तु रुद्राक्षं शिवपूजकः एवं रुद्राक्षधारीयः सर्वकाले तु वर्तते तस्य पापकथा नास्ति मूढस्यापि न संशयः ब्रह्मः मद्यपायी च स्वर्णवृद्गुरुतल्पकमः मातृः पितृः चैव भ्रूणः कृतघातकाः रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः दर्शनात् स्पर्शनात् चैव 6 ಲೈನಿಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಪ್ತಾ ಐತೆ ಅಮ್ಮ. 6 ಲೈನಿಂದು ಫಸ್ಟ್ ಇಂದು ತಪ್ತು ಒಂಚೂರು ಸುಮ್ನೆ ಆದ್ವಿ. ಇರ್ಲಿ ಮುಗಿಸ್ಬಿಡ್ಲಿ ಅವ್ರ ಪಾಪ. ಅದಕ್ಕೆ ಸುಮ್ನಿದ್ದೆ. ಮಾತಾಡೋದೇ ಬೇಡ, ಮುಗಿಸ್ಲಿ ಅವ್ರ ಪಾಪ. ದರ್ಶನಾತ್ ಸ್ಪರ್ಶನಾತ್ ಚೈವ ಸ್ಮರಣಾದಪಿ ಪೂಜನಾತ್ ರುದ್ರಾಕ್ಷಧಾರಣಾ ಲೋಕೆ ಮುಚ್ಯಂತೆ ಪಾತಕೈರ್ಜನಾಃ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ವಾಂತ್ಯಜೋ ವಾಪಿ ಮೂರ್ಖೋ ವಾ ಪಂಡಿತೋಪಿ ವಾ रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः गवां कोटिप्रदानस्य यत्फलं भुवि लभ्यते तत्फलं लभते मर्त्यो नित्यं रुद्राक्षधारणात् मृत्युकाले तु रुद्राक्षं निष्पीड्य सहवारिणा यः पिबेच्चितन्तयन् रुद्रं रुद्रलोकं स गच्छति भस्मधूलित सर्वाङ्गः धृतरुद्राक्षमालिकाः ये भवन्ति महात्मनाः ते रुद्रानात्र संशयः नित्यानि काम्यानि निमित्तजानि कर्माणि सर्वाणि सदापि कुर्वन् यो भस्म रुद्राक्षधरो यदि स्यात् द्विजो न तस्यास्ति फलोपपत्तिः सर्वेषु वर्णाश्रमसङ्गतेषु नित्यं सदाचारपरायणेषु स्मृतिस्मृतिभ्यामिह चोद्यमानो विभूतिरुद्राक्षधरः समानः इति रुद्राक्षधारणस्थलम्। ओम परिसमाप्तम्। ओम गीतेषु सिद्धान्तागमेषु शिवद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्य संवादे वीरशैवधर्मनिर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ भक्तस्थले भस्मरुद्राक्षधारणस्थल प्रसंगो नाम 7ಮ परिच्छेदः। ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಬಿಡಿ, ಅದು ರಾಗ ಪಾಗ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಬಿಡ. ಆಯ್ತಾಯ್ತು. ಅದು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪುತ್ತಾ ಎಲ್ಲಿ ತಪ್ತಾ ರಾಗ ತಪ್ಪಿದೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಅದೇ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಏನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಅಕ್ಷರ ಒಂದು ತಪ್ಪಿಲ್ಲ. ತಿರ್ಗಾ ವೆರಿ ನೈಸ್, ವೆರಿ ನೈಸ್. ಏನ್ ನೀವ್ ಹೇಳ್ತೀರಾ, ನಾನು ಹೇಳಲಾ? ಬಂದ್ ಮಾಡ್ಲಿ ಅರುಣ?
100 ಅವರು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ 100 out of 100. 100 ಕೊಡಿ 100. ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ 100 ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ 100 ಇನ್ನೊಂದು ಜಾಸ್ತಿ ಕೊಡೋಣ ಅವ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೇ ದೊಡ್ಡದು. ಓಕೆ, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ರ್ಯಾಂಕ್ ಬರ್ತಾರೆ. ನಮಗೂ ಅವ್ರಿಗೂ ಈಕ್ವಲ್ ಆಗಂಗಿಲ್ಲ, ಹಾಗಂಗಿಲ್ಲ. ಕರೆಕ್ಟ್. ನಮ್ಗಿನ ಜಾಸ್ತಿನೇ ಇರ್ಬೇಕು ಅವ್ರು ಯಾವಾಗ. ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್, ಸೀನಿಯರ್ ಅವ್ರು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಸನ್ ಅಂತ ಕೊಡ್ಬೇಕು. ಸೀನಿಯರ್ ಸಿಟಿಜನ್ ಇಲ್ಲ ಗಂಗಣ್ಣವ್ರೆ ಅಕ್ಷರ ಎಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಪ್ರೊನೌನ್ಸಿಯೇಷನ್ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಮತ್ತೆ ಅವ್ರು ತಪ್ಪು ಕರೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ದಯವಿಟ್ಟು ಕೊಡಿ. ಇಲ್ಲ ಕೊಟ್ಟು ಹೇಳ್ತೀನಿ. ಓಂ 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 ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಸಪ್ತಮ ಪರಿಚ್ಛೇದಃ ಭಸ್ಮರುದ್ರಾಕ್ಷಧಾರಣ ಪ್ರಸಂಗಃ. ಅತ ಭಸ್ಮಧಾರಣ ಸ್ಥಳಂ ಭಸ್ಮಧಾರಣ ಸಂಯುಕ್ತಃ ಪವಿತ್ರೋ ನಿಯತಾಶಯಃ. ಶಿವಾಭಿಧಾನಂ ಯತ್ ಪ್ರೋಕ್ತಂ ಭಾಸನಾದ್ ಭಸಿತಂ ತಥಾ. ಮಹಾಭಸ್ಮೇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮಹಾದೇವಂ ಪ್ರಭಾಮಯಂ ವರ್ತಂತೆ ಯೇ ಮಹಾಭಾಗಾಃ ಮುಖ್ಯಾಸ್ತೆ ಭಸ್ಮಧಾರಿಣಃ. ಶಿವಾಜ್ಞಾದಿ ಸಮುತ್ಪನ್ನಂ ಮಂತ್ರಾನ್ಯಾಸ್ಯಾದಿ ಯೋಗತಃ ತದುಪಾದಿಕಮಿತ್ಯಾಹುಃ ಭಸ್ಮತಂತ್ರ ವಿಶಾರದಾಃ. ವಿಭೂತಿರ್ಭಸಿತಂ ಭಸ್ಮ ಕ್ಷಾರಂ ರಕ್ಷೇತಿ ಭಸ್ಮನಃ. ಏತಾನಿ ಪಂಚನಾಮಾನಿ ಏತುಭಿರ್ ಪಂಚಭಿರ್ಭೃಶಂ. ವಿಭೂತಿರ್ಭೂತಿ ಹೇತುತ್ವಾತ್ ಭಸಿತಂ ತತ್ವವಾಸನಾತ್. ಪಾಪಾನಾಂ ಭತ್ಸನಾತ್ ಭಸ್ಮ ಕ್ಷರಣಾತ್ ಕ್ಷಾರಮಾಪದಾಂ. ರಕ್ಷಣಾತ್ ಸರ್ವಭೂತೇಭ್ಯೋ ರಕ್ಷೇತಿ ಪರಿಗೀಯತೆ. ನಂದಾ ಭದ್ರಾ ಚ ಸುರಭಿಃ ಸುಶೀಲಾ ಸುಮನಸ್ತತಾ. ಪಂಚಗಾವೋ ವಿಭುಜಾತಾಃ ಸದ್ಯೋ ಜಾತಾ ದಿವಪ್ರತಃ. ಕಪಿಲಾ ಕೃಷ್ಣಧವಲ ಧೂಮ್ರಾ ರಕ್ತಾ ತಥೈವ ಚ. ನಂದಾದೀನಾಂ ಗವಾಂ ವರ್ಣಾಃ ಕ್ರಮೇಣ ಪರಿಕೀರ್ತಿತಾಃ. ಸದ್ಯೋ ಜಾತಾ ದ್ವಿಭೀತಿಶ್ಚ ವಾಮಾತ್ ಭಸಿತಮೇವ ಚ. ಅಘೋರದಾತ್ ಭಸ್ಮ ಸಂಜಾತಂ ತತ್ಪುರುಷಾತ್ ಕ್ಷಾರಮೇವ ಚ. ರಕ್ಷಾ ಚೇಶಾನವಕ್ತ್ರ ಚ ನಂದಾದಿ ದ್ವಾರತೋ ಭವತ್. ಧಾರಯೇ ನಿತ್ಯಕಾರ್ಯೇಷು ವಿಭೂತಿಂ ಚ ಪ್ರಯತ್ನತಃ. ನೈಮಿತ್ತಿಕೇಷು ಭಸಿತಂ ಕ್ಷಾರಂ ಕಾಮೇಷು ಸರ್ವದಾ. ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತೇಷು ಸರ್ವೇಷು ಭಸ್ಮನಾಮಾಯತಾ ವಿಧಿಂ. ರಕ್ಷಾ ಚ ಮೋಕ್ಷಕಾರ್ಯೇಷು ಪ್ರಯೋಕ್ತವ್ಯಾ ಸದಾ ಬುಧೈಃ. ನಂದಾದೀನಾಂ ತು ಯೇ ವರ್ಣಾಃ ಕಪಿಲಾದ್ಯಾ ಪ್ರಕೀರ್ತಿತಾಃ. ತಾ ಏವ ವರ್ಣವಿಖ್ಯಾತ ಭೂತ್ಯಾದೀನಾಂ ಯಥಾ ಕ್ರಮಂ. ಭಸ್ಮೋತ್ಪಾದನಮುದ್ದಿಷ್ಟಂ ಚತುರ್ಥಾ ತಂತ್ರವೇದಿಭಿಃ.
कल्पं चैवानुकल्पं तु उपकल्पमकल्पकम् एषमादिममुत्कृष्टम् अन्यत् सर्वमभावतः यथा शास्त्रोक्तविधिना गृहीत्वा गोमयं नवम् सत्येन वामदेवेन कुर्यात् पिण्डमनोत्तमम् शोषयत् पुरुषेणैव दहेत् होराचिवाग्निना तत ईशानमन्त्रेण बिल्वपात्रे निधाप्यते ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ್ದು ಶಾಖ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿ कल्पं तद्भस्म विज्ञेयम् अनुकल्पमतोच्यते वनेषु गोमयं यच्च शुष्कं चूर्णीकृतं तथा दग्धं चैवानुकल्पाख्यम् आपणादिगतं तु यत् वस्त्रेणोतारितं भस्म गोमूत्राबद्धपिण्डितं दग्धं प्रागुक्तविधिना भवेद् भस्मोपकल्पकम् अन्नेरापादितं भस्म अकल्पमिति निश्चितम् येष्टे कथममादाय पात्रेषु कलशादिषु त्रिसन्ध्यमाचरे स्नानं यथा सम्भवमेव वा स्नानकाले करौ पादौ प्राक्षाल्य विमलाम्बसा वामहस्तातले भस्म क्षिप्त्वा चाद्यान्यपाणिना अष्टकृत्वात मूलेन मौनी भस्माभिमन्त्र च शिर ईशानमन्त्रेण पुरुषेण मुखं तथा रुद्रदेशमघोरेण वामदेवेन गुह्यकम् पादौ सद्येन सर्वाङ्गं प्रणवेनैव सेचयेत् भस्मना विहितं स्नानम् इदमाग्नेयमुत्तमम् स्नानेषु वारुणाद्येषु मुख्यमेतन्मलापहम् भस्म स्नानावतां पुंसां यथा योगं दिने दिने वारुणद्वैरलं स्नानैः बाह्यदोषापहारिभिः आग्नेयं भस्मना स्नानं यतिभिस्तु विधीयते आर्द्रस्नानात् पुरं भस्म आर्द्रे जन्तुवधो ध्रुवम् आर्द्रं तु प्रकृतिं विद्यात् प्रकृतिं बन्धनं विदुः प्रकृतेस्तु प्रहरणार्थं भस्मना स्नानमिष्यते ब्रह्माद्या विबुधा सर्वे मुनयो नारदादयः योगिनासनकाद्यश्च बाणाद्यदानवाः भस्म स्नानयुता सर्वे शिवभक्तिपरायणाः निर्मुक्तदोषकलिलाः नित्यशुद्धा भवन्ति हि। नमः शिवायेति भस्म कृत्वा सप्ताभिमन्त्रितम् उद्दोलयेत्तेन देहं त्रिपुण्ड्रं चापि धारयेत् सर्वाङ्गोदूलनं चापि न समानं त्रिपुण्ड्रकैः तस्मात् त्रिपुण्ड्रमेवैकं लिखेदूलनं विना त्रिपुण्ड्रं धारये नित्यं भस्मना सजलेन च स्थानेषु पञ्चदशसु शरीरे साधकोत्तमः उत्तमाङ्गे ललाटे च श्रवणद्वितीयतता गले भुजद्वये चैव हृदि नाभौ च पृष्ठके
बाहो युग्मे ककुद्देशे मणिबन्धद्वये तथा त्रिपुण्ड्रं भस्मनाधार्यं मूलमन्त्रेण साधकैः वामहस्ततले भस्मा क्षिप्ताच्छाद्यान्यपाणिना अग्निरित्यादिमन्त्रेण स्पृशन् वाराभिमन्त्र्य च त्रिपुण्ड्रमुक्तस्थानेषु दद्यात् सजलभस्मनां शिवं शिवं करं शान्तं स प्राप्नोति न संशयः वद्याङ्गुलित्रयेणैव स्वदक्षिणकरस्य तु षडङ्गुलायतं मानम् अपि वालिकमानकम् नेत्रयुग्मा प्रमाणेन फाले दद्यात् त्रिपुण्ड्रकम् मध्यमानामिका गुंष्टैः अनुलोमा विलोमतः दारयेद्यस्ति पुण्ड्राङ्कं सरुद्रो नात्र संशयः ऋजुश्वेतमनुव्याप्तं स्निग्धं श्रोत्रप्रमाणकम् एवं सल्लक्षणोपेतं त्रिपुण्ड्रं सर्वसिद्धिदम् प्रातःकाले च मध्याह्ने सायन्ने च त्रिपुण्ड्रकं कदाचित् भस्मना कुर्यात् सरुद्रो नात्र संशयः एवं विधं विभूत्या च कुरुते यस्त्रिपुण्ड्रकं स रौद्रधर्मसंयुक्तः त्रयीमय इति श्रुतिः ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च देवा शक्तपुरोगमाः त्रिपुण्ड्रं धारयन्त्येव भस्मना परिकल्पितम् वसिष्ठाद्या महाभागाः मुनया श्रुतिकोविदाः धारयन्ति सदा कालं त्रिपुण्ड्रं भस्मना कृतम् शैवागमेषु वेदेषु पुराणेष्वखिलेषु च स्मृतीतिहासकल्पेषु विहितं भस्म पुण्ड्रकम् धारणीयं समस्तानां शैवानां च विशेषतः नास्तिको भिन्नमर्यादो दुराचारपरायणः भस्म त्रिपुण्डधारी चेत् मुच्यते सर्वकिल्बिषैः इति भस्मधारणस्थलम् अत रुद्राक्षधारणस्थलं भस्मना ಇಲ್ಲ ನಡೀತ್ ಭಸ್ಮನಾ ವಿಹಿತಸ್ನಾನಃ त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकः शिवार्चन परो नित्यं रुद्राक्षमपि धारयेत् रुद्राक्षधारणादेव मुच्यन्ते सर्वपातकैः दुष्टचित्ता दुराचारा दुष्प्रज्ञाः अपि मानवाः पुरा त्रिपुरसंहारे त्रिनेत्रो जगतां पतिः उदपश्यत् पुरां योगम् उन्मीलितविलोचनः निपेतुस्तस्य नेत्रेभ्यो बहवो जलबिन्दवः तेभ्यो जाता हि रुद्राक्षाः रुद्राक्षा इति कीर्तिताः रुद्रनेत्र समुत्पन्ना रुद्राक्षलोकपावनाः अष्टत्रिंशत्त्रिभेदेन भवन्त्युत्पत्तिभेदतः नेत्रा सूर्यात्मनः शम्भोः कपिला द्वादशोदिताः श्वेता षोडश संजाताः सोमरूपाद्विलोचनात्
कृष्णा दशविधा जाता वह्निरूपाद्विलोचनात् एवमुत्पत्तिभेदेन रुद्राक्षा बहुधा स्मृताः अच्छिद्रं कनकप्रख्यम् अनन्यद्रुतमुत्तमं रुद्राक्षं धारयेत् प्राज्ञः शिवपूजा परायणः यथा स्नानं यथा वक्त्रं यथा योगं यथा विधिं रुद्राक्षधारणं वक्षे रुद्रसायुज्य सिद्धये शिखायामेकमेकाक्षं रुद्राक्षं धारयेत् बुधः द्वादश वक्त्राणि शिरसि त्रीणि धारयेत् षट्त्रिंशद्धारयेन्मूर्ध्नि षट्त्रिंशद्धरायेन्मूर्ध्नि ಯಾಕೋ ಹೋಯ್ತಿದ್ದು षट्त्रिंशद्धारयेन्मूर्ध्नि नित्यमेकानदशाननान् दशसप्तपञ्चवक्त्रान् षट्कर्णद्वये मयेत् षडष्टद्वदानान् कण्ठे द्वात्रिंशद्धरायेत् सदा पञ्चशद्धारयेद् विद्वान् चतुर्वक्त्राणि वक्षसि त्रयोदश मुखान् बाहोः धरेत् षोडश षोडश प्रत्येकं द्वादश वहेत् नवास्यान् मणिबन्धयोः चतुर्दश मुखं यज्ञ सूत्रमष्टोत्तरं शतं धारयेत् सर्वकालं तु रुद्राक्षं शिवपूजकः एवं रुद्राक्षधारी यः सर्वकाले तु वर्तते तस्य पापकथा नास्ति मूढस्यापि न संशयः ब्रह्मः मद्यपाही च स्वर्णरुद्गुरुतल्पगः मातृः पितृः चैव भ्रूणः कृतघातकः रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः दर्शनात् स्पर्शनात् चैव स्मरणादपि पूजनात् रुद्राक्षधारणो लोके मुच्यन्ते पातकैर्जनाः ब्राह्मणो वान्त्याजो वापि मूर्खो वा पण्डितोऽपि वा रुद्राक्षधारणादेव मुच्यते सर्वपातकैः गवां कोटिप्रदानस्य यत्फलं भुवि लभ्यते तत्फलं लभते मर्त्युः नित्यं रुद्राक्षधारणात् मृत्युकाले तु रुद्राक्षं निष्पीड्य सह वारिणा यपिबेत् चिन्तयन् रुद्रं रुद्रलोकं स गच्छति भस्मोदूलित सर्वाङ्गाः धृतरुद्राक्षमालिकाः ये भवन्ति महात्मानाः ते रुद्रा नात्र संशयः नित्यानि काम्यानि निमित्तजानि कर्माणि सर्वाणि सदापि कुर्वन् यो भस्म रुद्राक्षधरो यदि स्यात् द्विजो न तस्यास्ति फलोपपत्तिः सर्वेषु वर्णाश्रमसङ्गतेषु नित्यं सदाचारपरायणेषु श्रुतिस्मृतिभ्याभिः चोद्यमानो विभूतिरुद्राक्षधर समानः इति रुद्राक्षधारणस्थलं परिसमाप्तम्। ॐ तत्सदिति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागस्त्यसंवादे वीरशैवधर्मनिर्णये
ಶಿವಯೋಗಿ ಶಿವಾಚಾರ್ಯ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣೌ ಭಕ್ತಸ್ಥಲೆ ಭಸ್ಮ ರುದ್ರಾಕ್ಷ ಧಾರಣ ಸ್ಥಳ ಪ್ರಸಂಗೋ ನಾಮ ಸಪ್ತಮ ಪರಿಚ್ಛೇದ. ಧನ್ಯವಾದ. ಒಂದೆರಡು ತಪ್ಪಾಯ್ತು. ಅರುಣ ಅವ್ರೆ, ನಾನೊಂದ್ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವೇನ್ ಅನ್ಕೊಳಲ್ವಾ? ಏನಿಲ್ಲ, ನಡೀರಿ. ಏನಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಮಹಾಪ್ರಾಣ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾನು ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣನೇ ಹೇಳ್ಬಿಡ್ತೀರಾ. ಯಾವ ಮಹಾಪ್ರಾಣನು ಒಂದ್ 2-3 ಕಡೆ ಹೇಳಿದ್ರಿ ಅಷ್ಟೇನೆ. ಇವಾಗ ಭಸ್ಮ ಒಂಥರ ಎಲ್ಲೇ ಇರ್ಲಿ, ಪ್ರತಿ ಮಹಾಪ್ರಾಣ ಸ್ವಲ್ಪ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಅರುಣ ಅವ್ರೆ. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತೀರಾ, ಒಂದು ತಪ್ಪು ಹೇಳದೆ ಹೇಳ್ತೀರಾ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತೀರಾ. ಬಟ್ ಎಲ್ಲೂ ನೀವು ಮಹಾಪ್ರಾಣ ಹೇಳಲ್ಲ. ಸರಿ. ಮಹಾಪ್ರಾಣ ಒಂಚೂರು ನೀವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ತಾ, ಯಾಕಂದ್ರೆ ಸಂಸ್ಕೃತ ಈ ಮಹಾಪ್ರಾಣ ಅಲ್ಪ ಪ್ರಾಣ ತುಂಬಾ ಡಿಫ್ರೆಂಟ್, ಅಂದ್ರೆ ವರ್ಡೇ ಬೇರೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಅರ್ಥನೇ ಬೇರೆ ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಆಕ್ಚುಲ್ ಆಗಿ ನಾವು ಮಹಾಪ್ರಾಣ ನೀವು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತೀರಾ, ಅದೊಂಚೂರು ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ದಯವಿಟ್ಟು. ಏನ್ ಅನ್ಕೋಬೇಡಿ. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಏನ್ ಅನ್ಕೊಳ್ಳೋದೇ ಇಲ್ಲ. ಆಸ್ ಎ ಥ್ಯಾಂಕ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಐ ಆಮ್ ಅಗ್ರಿಂಗ್. ಯು ಸೋ ಮಚ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಧನ್ಯವಾದ. ಇಲ್ಲ ಎಲ್ಲ ಯಾವಾಗ್ಲೂ ಹೇಳತ್ತಾರ ಹೇಳಿದ್ರು. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಯಾವಾಗ್ಲೂ ಅಷ್ಟೇ, ಅಮ್ಮವ್ರು ಇರುವಾಗ್ಲೂ ಅಷ್ಟೇನೆ ಫಸ್ಟ್ ಹೇಳ್ಬಿಡ್ಬೇಕು ಅವರು. ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ನಾನು ಕೊಟ್ಬಿಟ್ಟೆ ಅವ್ರಿಗೆ. ಸುನಂದಕ್ಕಂಗೆ ಅದು ಇವತ್ತು ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ಬೇಕಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಫಾಸ್ಟ್ ಏನಿರ್ಲಿಲ್ಲ, ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳೋದಿರ್ಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲ, ನಾ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ತಗೊಂಡೆ. ಹೇಳೋದಿರ್ಲಿಲ್ಲ. 4 ಜನದ ಬದಲಿಗೆ 3 ಜನ ಹೇಳಿ ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅದು ಇನ್ನೊಂದು ತಗೊಂಡ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದೇನೋ. ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ದೆ, ಫಾಸ್ಟ್ ಆಗಿ ತಗೊಂಡ್ರೆ ಬೇಗ ಮುಗಿಲಿ ಅಂತ. ಇಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗ್ ಬಂತು. ಏನ್ ಯೋಚನೆ. ಸರಿಪ್ಪ, ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಹೇಳಿ, ಇನ್ನೊಬ್ರ ಹತ್ರ ಹೇಳ್ಸಣ್ವಾ? ಸಾಕಾ? ನೀವ್ ಹೇಳ್ರಿ ಸುನಂದಕ್ಕರೆ, ನಿಮ್ದು ಇದೆಯಲ್ಲ. ಅದೇ ನಂದನ್ನ ಬೇರೆಯವ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಬಿಟ್ನಲ್ಲಪ್ಪ. ನಾನು ಹೇಳಿದ್ರೆ ಹೊಡಿತಾರೆ ಎಲ್ಲಾರು ಬಂದ್ ನನ್ ಮನೆ ಹತ್ರಕ್ಕೆ. ಇವಾಗ ಹೇಳ್ರಿ. ನಾವೇನ್ ಬರಲ್ಲ, ನಾವ್ ಹತ್ರ ಎಲ್ರು ಏನ್ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ಬೇಡಿ. ಹೇಳ ಹೇಳಿ. ನಿಮ್ಮನ್ನ ನೋಡಕ್ ಭಯ ಆಗುತ್ತೆ ನನ್ಗೆ, ಅದಕ್ಕೆ. ಸರಿ. ಬೇಡ, ನಾನು ಆನ್ ಮಾಡ್ಕೊಳಲ್ಲ. ಸಪ್ತಮ ಪರಿಚ್ಛೇದ ಅಥ ಭಸ್ಮಧಾರಣ ಸ್ಥಳಂ ಭಸ್ಮಧಾರಣ ಸಂಯುಕ್ತ ಪವಿತ್ರೋ ನಿಯತಾಶಯಃ ಶಿವಾಭಿಧಾನಂ ಯತ್ರೋಕ್ತಂ ವಾಸನಾದ್ವಸಿತಂ ತಥಾ ಮಹಾಭಸ್ಮೇತಿ ಸಂಚಿತ್ಯ ಮಹಾದೇವಂ ಪ್ರಭಾವಯಂ ವರ್ತಂತೆ ಯೇ ಮಹಾಭಾಗಃ ಮುಖ್ಯಾಸ್ತೆ ಭಸ್ಮಧಾರಿಣಃ ಶಿವಜ್ಞಾನಾದಿ ಸಮುತ್ಪನ್ನಂ ಮಂತ್ರನ್ಯಾಸಾದಿಯೋಗತಃ ತದೂಪಾಧಿಕಮಿತ್ಯಾಹು ಭಸ್ಮತಂತ್ರ ವಿಶಾರದಾಃ ವಿಭೂತಿಭಸಿತಂ ಭಸ್ಮ ಕ್ಷಾರಂ ರಕ್ಷೇತಿ ಭಸ್ಮನಃ ಏತಾನಿ ಪಂಚನಾಮಾನಿ ಹೇತುಭಿಃ ಪಂಚಭಿರ್ಭುಷಂ ವಿಭೂತಿರ್ಭೂತಿ ಹೇತುತ್ವಾತ್ ಭಸಿತಂ ತತ್ವಭಾಸನಾತ್ ಪಾಪಾನಾಂ ಭತ್ಸನಾತ್ ಭಸ್ಮ ಕ್ಷಾರಣಾತ್ ಕ್ಷಾರಮಾಪದಾಂ ರಕ್ಷಣಾತ್ ಸರ್ವಭೂತೇಭ್ಯೋ ರಕ್ಷೇತಿ ಪರಿಗೀಯತೆ ನಂದಾಭದ್ರ ಚ ಸುರಭಿ ಸುಶೀಲಾ ಸುಮನಾಸ್ತತಾ
पञ्चगावो विभोर्जाता सद्यो जातादि वक्रतः कपिला कृष्णधवला धूम्ररक्त तथैव च नन्दादीनां गवां वर्णाः क्रमेण प्रतिकीर्तितः सद्यो जाताद्विभूतिश्च वामद्वसितमेव च अघोरदा भस्म संजाताम् अघोरात् भस्म संजातं तत्पुरुषात् क्षारमेव च रक्षाचेशानवक्त्राश्च वक्त्राच्च नन्दाद्विधारतो भवत् नन्दादिद्वारतो भवेत् धारये नित्यकार्येषु विभूतिं च प्रयत्नतः नैमित्तिकेषु भसितं क्षारं काम्येषु सर्वदा प्रायश्चितेषु सर्वेषु भस्म नाम यथा विधिः रक्षा च मोक्षकार्येषु प्रयोक्तव्य सदा बुधैः नन्दादीनां तु ये वर्णाः कपिलाद्या प्रकीर्तिताः तव एव वर्णविख्याता भूत्यादीनां यथा क्रमम् भस्मोत्पादनमुद्दिष्टं चतुर्था तन्त्र वेदिभिः कल्पं चैवानुकल्पं तु उपकल्पमकल्पकम् ममुत्कृष्टम् अन्यत् सर्वमभावतः यथा शास्त्रोक्तविधिना गृहीत्वा गोमयं नवम् सद्येन वाम देवेन कुर्यात् पिण्डमनुत्तमम् शोषयेत् पुरुषेणैव दहेत् घोराच्चिवाग्निना तथा ईशानमन्त्रेण बिल्वपात्रे निधापयेत् कल्पं तद्भस्म विज्ञेयम् अनुकल्पमतोच्यते वनेषु गोमयं यच्च शुष्कं चूर्णीकृतं तथा दग्धं चैवानुकल्पाख्यम् अपणादिगतं तु यत् वस्त्रेणोत्थारितं भस्म गोमूत्रबद्धपीडितं दग्धं प्रागुक्तविधिना भवेत् भस्मोपकल्पकम् अनैरापादितं भस्म अकल्पमिति निश्चितं कथममादाय पात्रेषु कलशादिषु त्रिसन्ध्यमाचरेत् स्नानं यथा सम्भवमेव वा स्नानकाले करौ पादौ प्रक्षाल्य विमलाभसा वामहस्ततले भस्म क्षिप्त्वा चाद्यन्य पाणिना अष्टकृत्वा तमूलेन मौनी भस्मभि मन्त्र च शिर ईशानमन्त्रेण पुरुषेण मुखं तथा हृत्प्रदेशमसुघोरेण वामदेवेन गुह्यकम् पादौ सद्येन सर्वाङ्गं प्रणवेनैव सेचयेत् भस्मना विहितं स्नानम् इदमाग्नेयमुत्तमम् स्नानेषु वरुणाद्येषु
मुख्यमेतन्मलापहम् भस्मस्नानमतां पुंसां यथा योगं दिने दिने वारुणादैरलं स्नानैः बाह्यदोषापहारिभिः आग्नेयं भस्मना स्नानं यतिभिस्तु विधीयते आर्धस्नानात् परं भस्म आर्धे जन्तुवधो ध्रुवम् आर्धं तु प्रकृतिं विद्यात् प्रकृतिं बन्धनं विदुः प्रकृतेस्तु प्रहाणार्थं भस्मना स्नानमिष्यते ब्रह्माद्य विबुधा सर्वे मुनयो नारदादयः योगिनासनकाद्याश्च बाणाद्यदानवापि भस्मस्नानयुता सर्वे शिवभक्तिपरायणाः निर्मुक्तदोषकलिलाः नित्यशुद्धा भवन्ति नमः शिवायेति भस्मा कृत्वा सप्ताभिमन्त्रितं बुद्धोलयेतेन देहं त्रिपुण्ड्रं चापि धारयेत् सर्वाङ्गोदूलनं चापि न समानं त्रिपुण्ड्रकैः तस्मात् त्रिपुण्ड्रमेवैकं लिखेदुद्धूलनं विना त्रिपुण्ड्रं धारये नित्यं भस्मना सजलेन च स्थानेषु पञ्चदशसु शरीरे साधकोत्तमः उत्तमाङ्गे ललाटे च श्रवणाद्वितये तथा गले भुजद्वये चैव हृदि नाभौ च पृष्ठके बाहुयुग्मे ककुद्देशे मणिबन्धद्वये तथा त्रिपुण्ड्रं भस्मनादार्यं मूलमन्त्रेण साधकैः वामहस्ततले भस्मा क्षिप्त्वा चाद्यान्यपाणिना अग्निरीत्यादिमन्त्रेण स्पृशन्वाराभिमन्त्र्य च त्रिपुण्ड्रं मुक्तस्थानेषु दद्यात् सजलभस्मना शिवं शिवङ्करं शान्तं स प्राप्नोति न संशयः मद्याङ्गुलित्रयेणैव स्वदक्षिणकरस्य तु षडङ्गुलायतं मानम् अपि वालिकमानकम् नेत्रयुग्मे प्रमाणेन काले दद्यात् त्रिपुण्ड्रकम् मध्यमानामिकाङ्गुष्ठैः अनुलोमविलोमतः धारयेदस्त्रिपुण्ड्राङ्कं सरुद्रो नात्र संशयः ऋजुश्वेतमनोव्याप्तं स्निग्धं श्रोत्रप्रमाणकम् एवं सल्लक्षणोपेतं त्रिपुण्ड्रं सर्वसिद्धिदम् प्रातःकाले च मध्याह्ने सायन्ने च त्रिपुण्ड्रकं कदाचित् भस्मना कुर्यात् सरुद्रो नात्र संशयः एवं विधं विभूत्या च कुरुते यस्त्रिपुण्ड्रकम् सरौद्रं धर्मसंयुक्तः
त्रयीमय इति श्रुतिः ब्रह्मा विष्णुश्च रुद्रश्च देवाशक्र पुरोगमः त्रिपुण्ड्रं धारयन्तेव भस्मना परिकल्पितम् वसिष्ठाद्या महाभागाः मुनये श्रुतिकोविदाः धारयन्ति सदा कालं त्रिपुण्ड्रं भस्मना कृतम् शैवागमेषु वेदेषु पुराणेष्वखिलेषु च स्मृतीतिहासकल्पेषु विहितं भस्म पुण्ड्रकम् धारिणीयं समस्तानां शैवानां च विशेषतः नास्तिको भिन्नमर्यादो दुराचारपरायणः भस्म त्रिपुण्ड्रधारी चेत् मुच्यते सर्वकिल्बिषैः इति भस्मधारणस्थलम् अथ रुद्राक्षधारणस्थलम् भस्मनावीतं स्नानाः त्रिपुण्ड्राङ्कितमस्तकः शिवार्चनपरो नित्यं रुद्राक्षमपि धारयेत् रुद्राक्षधारणा देवा मुच्यन्ते सर्वपातकैः दुष्टचित्ता दुराचारा दुष्टज्ञ अपि मानवाः पुरा त्रिपुरसंहारे त्रिनेत्रो जगतां पतिः उदपश्यत् पुरं योगम् उन्मीलता विलोचनः नीपेतुस्तस्य नेत्रेभ्यो बहवो जलबिन्दवः तेभ्यो जाता हि रुद्राक्षाः रुद्राक्षा इति कीर्तिताः रुद्रनेत्रसमुत्पन्ना रुद्राक्षालोकपावनः पावनाः अष्टत्रिंशत्वभेदेन भवन्त्युत्पत्तिभेदतः नेत्रा सूर्यात्मना शम्भुः कपिला द्वादशोदिताः श्वेता षोडश संजाताः सोमरूपाद्विलोचनात् कृष्णादशविधा जाता वह्निरूपाद्विलोचनात् एवमुत्पत्तिभेदेन रुद्राक्षा बहुधा स्मृताः अचिद्रं कनकप्रख्यम् अनन्यादृतमुत्तमम् रुद्राक्षं धारयेत् प्राज्ञः शिवपूजापरायणः यथा स्थानं यथा वक्त्रं यथा योगं यथा विधि रुद्राक्षधारणं वक्ष्ये रुद्रसायुज्य सिद्धये शिखायामेकास्यं रुद्राक्षं धारयेत् बुधः द्वित्रिद्वादशवक्त्राणि शिरसि त्रीणि धारयेत् षट्त्रिंशधारयेनोऽग्नि नित्यमेकादशाननान् दश सप्त पञ्चवक्त्रान् षट्कर्णद्वये वहेत् षट्कर्णद्वये वहेत् षडष्टवदनान् कण्ठे द्वात्रिंशद्धारयेत् सदा पञ्चशद्धारयेद् विद्वान् चतुर्वक्त्राणि वक्षसि त्रयोदशमुखान् बाहो
धरे षोडश षोडशः प्रत्यक्षं द्वादश वहेत् बन्धयोः चतुर्दशमुखं यज्ञ स्तोत्रमष्टोत्तरं शतं धारयेत् सर्वकालं तु रुद्राक्षं शिवपूजकः एवं रुद्राक्षधारीया सर्वकाले तु वर्तते तस्य पापकथा नास्ति मूढस्यापि न संशयः ब्रह्मः मद्यपायी च स्वर्णरुद्गुरुतल्पगः मातृः पितृः चैव भ्रूणः कृतघातकः रुद्राक्षधारणा देवा मुच्यते सर्वपातकैः दर्शनात् चैव स्मरणादपि पूजनात् रुद्राक्षधारणा लोके उच्यन्ते पातकैर्जनाः ब्राह्मणो वान्त्यजो वापि मूर्खो वा पण्डितोऽपि वा रुद्राक्षधारणा देवा मुच्यते सर्वपातकैः गवां कोटिप्रदानस्य यत्फलं भुवि लभ्यते तत्फलं लभते मर्त्यो नित्यं रुद्राक्षधारणा मृत्युकाले तु रुद्राक्षं निषीड्या सवारिणा यपिबेच्छन्ते येन रुद्रं रुद्रलोकं स गच्छति भस्मोद्धूलित सर्वांगाः धृतरुद्राक्षमालिकाः ये भवन्ति महात्मानः ते रुद्रा नात्र संशयः नित्यानि काम्यानि निमित्तजानि कर्माणि सर्वाणि सदापि कुर्वन् यो भस्म रुद्राक्षधरो यदि स्यात् द्विजो न तस्यास्ति फलोपपत्ति सर्वेषु वर्णाश्रमसङ्गेषु संगतेषु संगतेषु नित्यं सदाचारपरायणेषु श्रुतिस्मृतिभ्यामिह चोद्यमानो विभूतिरुद्राक्षधरः समाना इति रुद्राक्षधारण स्थलं परिसमाप्तम् ॐ तत्सदिति श्रीशिवगीतेषु सिद्धान्तागमेषु शिवाद्वैतविद्यायां शिवयोगशास्त्रे श्रीरेणुकागत्संवादे वीरशैवधर्मनिर्णये शिवयोगी शिवाचार्य विरचिते श्रीसिद्धान्तशिखामणौ भक्तस्थले भस्मरुद्राक्षधारणा स्थलप्रसङ्गो नाम सप्तमः परिच्छेदः ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸುನಂದ ಹಾ ಹಾಗೆ ಇದ್ರಪ್ಪ. ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳ್ಬಿಡಿ. ಏನಪ್ಪಾ ಕ್ಷಮಾಪಣಾ ಸ್ತೋತ್ರ ಹೇಳ್ಬಿಡಿ. ಕ್ಷಮಾಪಣಾ ಮುಗೀತಲ್ಲ? ಸ್ತೋತ್ರ. ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು, ಎಲ್ರು ಹೇಳಿ. ಚೆನ್ನಾಗ್ ಮಾಡಿದ್ರಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಪ್ಪ. ಆಯ್ತಪ್ಪ, ಧನ್ಯವಾದಗಳು. ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ತಪ್ಪಾಗ್ಲಿಲ್ವಾ? ತುಂಬಾ ತಪ್ಪಾಯ್ತು. ಇಲ್ಲ ಕರೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಲ್ಲ, ತುಂಬಾ ಕ್ಲೀನ್ ಆಗಿತ್ತು. ಇಲ್ಲ ಈ ಕೋಗಿಲೆ ಧ್ವನಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಕೋಗಿಲೆ ಹೇಳ್ದಂಗೆ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೋಗಿಲೆ ಕೂ ಅಂದ್ರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿಸುತ್ತೆ. ಹಾ, ಏನಪ್ಪಾ ಕೋಗಿಲೆ ಧ್ವನಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಕೋಗಿಲೆ ಕುಹು ಕುಹು ಅಂದ್ರೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೇಳಿಸುತ್ತೆ.
ಹಂಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಹಂಗಂದ್ರೆ ಸೌಮ್ಯ ಚೆನ್ನಾಗಿ ಸೌಮ್ಯ ಕೂಡ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಅಂದ್ಲು. ಸೌಮ್ಯನು ಬಂದ್ಲು, ಕೇಳ್ತಾ ಇದ್ಲು, ಆಂಟಿ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದ ಅಂದ್ಲು. ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಸ್ತೋತ್ರಂ ಯದಕ್ಷರ ಪದಭ್ರಷ್ಟಂ ಮಾತ್ರಾಯೀನಂ ಚ ಯದ್ಭವೇತ್ ತತ್ಸರ್ವಂ ಕ್ಷಮತಾಂ ದೇವಾ ಶ್ರೀರೇಣುಕಗಣೇಶ್ವರಃ. ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಸ್ವಸ್ತಿರ್ಭವತು, ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಾಂತಿರ್ಭವತು, ಓಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಶಿವಂ ಭವತು. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಓಂ ಸಹನಾವವೀರ್ಯಂ ಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾ ವಿದ್ವಿಷಾವಹೈ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಲೋಕಾ ಸಮಸ್ತಾ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸರ್ವೇ ಜನಾಃ ಸುಖಿನೋ ಭವಂತು, ಸರ್ವೇ ಸಂತು ನಿರಾಮಯಾ, ಸರ್ವೇ ಭದ್ರಾಣಿ ಪಶ್ಯಂತು ಮಾ ಕಶ್ಚಿತ್ ದುಃಖ ಭಾಗ್ ಭವೈ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಅದನ್ನು ಮುಗಿಸ್ಬಿಡೋಣವಾ? ಆಯ್ತು. ಎಲ್ಲ ಅದೃಷ್ಟವಂತರಿಗೆ ಅಣ್ಣ ಬರೋದು ಅವೆಲ್ಲ ಸಿಗತ್ತು ಎಲ್ಲವೂ. ತುಂಬಾ ಅದೃಷ್ಟ ಮಾಡಿದೀವಿ ನಾವು. ಈ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಸೇರ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಒಂದು ಅದೃಷ್ಟ ನಮ್ದು, ಆಯ್ತಾ? ಇವಾಗ ಬಂದಿದೆ ನಮ್ಗೆ ಅದೃಷ್ಟ ಅನ್ಕೋಬೇಕು. ಎಲ್ರಿಗೂ ಈಗ ನೋಡ್ರಿ ಎಲ್ಲದ್ರಿಗೂ ಲಾಸ್ಟ್ ಇವಾಗ ಇಳೆದ್ರಿಗೂ ಲಾಸ್ಟ್ ಕ್ಷಮಾಪಣಾ ಸ್ತೋತ್ರಮು, ಈಗ ಮತ್ತೆ ಇದನ್ನು ಎಲ್ಲ ಎಷ್ಟು ಅದೃಷ್ಟ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಒಂದು ಹೇಳಕ್ಕೆ ಒಂದು 4 ಲೈನ್ ಹೇಳಕ್ಕೆ ತಿಂಗಳು ಗಂಟ್ಲೆ ಕಾಯ್ತೀವಿ ನಾವು. ಓಕೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಶರಣಾರ್ಥಿ. ಮತ್ತು ಸಿದ್ಧಲಿಂಗೇಶ್ವರರ ಮೇಲೆ ಒಂದು ಹಾಡು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಎಂತ ಚಂದ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ. ಯಾರೋ ಆನ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ಇವರು ಸರಸ್ವತಿ ಅಕ್ಕವರು, ರೇವಣ್ಣ ಅವ್ರ ದಾನಿದೆ. ಎಂತ ಚಂದ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ, ನಿನ್ನ ಕರುಣೆ ಇರಲು ಅದುವೇ ಶಿವನ ಸಂಗ. ಎಂತ ಚಂದ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ, ನಿನ್ನ ಕರುಣೆ ಚರಣಕ್ಕೆ ಶಿವನ ಸಂಗ, ಶಿವನ ಸಂಗ. ನಮ್ಮ ಮನದ ಜ್ಯೋತಿಯಾಗಿ ಬಾಳನು ಬೆಳಗಯ್ಯ, ಎಲ್ಲರ ಆತ್ಮದ ವಿಧಿಯೇ ನೀನು ಹೃದಯದಿ ನೆಲೆಸಯ್ಯ. ನಮ್ಮ ಮನದ ಜ್ಯೋತಿಯಾಗಿ ಬಾಳನು ಬೆಳಗಯ್ಯ, ಎಲ್ಲರ ಆತ್ಮದ ನಿಧಿಯೇ ನೀನು ಹೃದಯದಿ ನೆಲೆಸಯ್ಯ. ನೀಲಾಮಯನೇ ತೋಂಟದಾರನೇ, ನೀಲಾಮಯನೇ ತೋಂಟದಾರನೇ ಎಲ್ಲರ ಹರಸಯ್ಯ. ಕಾರಣಿಕ ಪ್ರಭುವೇ ಸ್ವಾಮಿ ಜಗವನೆ ಸಲಹಯ್ಯ, ಜಗವನೆ ಸಲಹಯ್ಯ. ಎಂತ ಚಂದ ನಿನ್ನ ಮಹಿಮೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ, ನಿನ್ನ ಕರುಣೆ ಇರಲು ಅದುವೇ ಶಿವನ ಸಂಗ, ಶಿವನ ಸಂಗ. ಸದ್ಗುರು ಚಿದ್ಗುರು ಸಾನೆಯ ಶೃಂಗದಿ ನೀನೇ ನಮ್ಮುಸಿರು, ಶಾಶ್ವತ ಕಂಡನೆ ಹೋಗನ ಮಹಿಮನೆ ಈ ಬಾಳ ಹಸಿರು. ಸದ್ಗುರು ಚಿದ್ಗುರು ಸಾನೆಯ ಶೃಂಗದಿ ನೀನೇ ನಮ್ಮುಸಿರು, ಶಾಶ್ವತ ಕಂಡನೆ ಹೋಗನ ಮಹಿಮನೆ ಈ ಬಾಳ ಹಸಿರು. ಸಂತಸದಾಯಕ ತಾಪಸಮಣಿಯೇ, ಸಂತಸದಾಯಕ ತಾಪಸಮಣಿಯೇ ಒಲಿಯುತ್ತ ಬಾರಯ್ಯ. ಸಕಲರ ಜೀವ ಮಮತೆಯ ಭಾವ ತುಂಬಿ ನೆಲೆಸಯ್ಯ, ತುಂಬಿ ನೆಲೆಸಯ್ಯ. ಎಂತ ಚಂದ ನಿಮ್ಮ ಮಹಿಮೆ ಸಿದ್ಧಲಿಂಗ, ನಿನ್ನ ಕರುಣೆ ಇರಲು ಅದುವೇ ಶಿವನ ಸಂಗ, ನಿಮ್ಮ ಕರುಣೆ ಇರಲು ಅದುವೇ
ಶಿವನ ಸಂಗ ಶಿವನ ಸಂಗ ಶಿವನ ಸಂಗ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು ಸುನಂದ. ಚೆನ್ನಾಗ್ ಬಂದಿದೆ ಅಲ್ವಾ? ಚೆನ್ನಾಗ್ ಬಂದಿದೆ ಎಲ್ರಿಗೂ. ಗಂಗಣ್ಣ ಮತ್ತೆ ಈಸಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ರು ಈಸಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಚೆನ್ನಾಗ್ ಬಂದಿದೆ. ಹಾ, ತುಂಬಾ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹಾಕ್ಲಿಲ್ಲ, ಮಾರ್ಕ್ಸ್ ಹಾಕ್ಲಿಲ್ಲ ನಾವು. 100. ಹೌದೌದು. ಹೌದು. ಇಲ್ಲ, ಒಂದ್ 10 ಜಾಸ್ತಿ ಕೊಡ್ಬೇಕು. ಬೇಡ ಬೇಡ, ಯಾಕಪ್ಪ? ಹಂಗೆಲ್ಲ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. 100ಕ್ಕೆ 100 ಮತ್ತೆ ನಾವು ಅಮ್ಮರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಇದಾಗ್ಬಿಡೈತೆ. ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಕೊಡ್ತೀವಿ, ಅವ್ರಿಗಿನ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಇದು ನಾವು ಇದಾಗಿಲ್ಲ. 100ಕ್ಕೆ ಕೊಡಕ್ಕಾಗೋದು, 100ಕ್ಕೆ 100 ಅರ್ಥ ಆಗಲ್ಲ. ಹಂಗಲ್ಲಮ್ಮ, ಯಾಕೆ ನಾವು ಸಮ ಆಗಕ್ಕೆ ಆಗಲ್ವಲ್ಲ. ಅಯ್ಯೋ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು ಇವತ್ತು. ಎಲ್ರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು ಅಲ್ವಾ? ಎಲ್ರು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು. ಹೌದು, ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಒಂಥರ ಕೇಳಕ್ಕೆ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ತಪ್ಪುಗಳಿಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ, ಬಾಯಿನಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಒಂಥರ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಸ್ವಲ್ಪ ತಪ್ತೀವಿ, ಸ್ವಲ್ಪ ಓದ್ಬೇಕಾದ್ರೆ. ಅದೆಲ್ಲ ಪರವಾಗಿಲ್ಲಪ್ಪ. ಅಷ್ಟು ತಪ್ಪದೇ ಇದ್ರೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡೋದು ನಾವು ಕುಂತ್ಕೊಂಡು? ಅವೆಲ್ಲ ಚೂರು ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾವೆ. ನಡೆಯುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೆ. ಬಟ್ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಾಯಿ ತಿರುಗುತ್ತಾ ಇದೆ. ಹೌದು, ಕರೆಕ್ಟ್. ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಎಲ್ಲಾರು, ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಬೇರೆ ಸೋಮವಾರ ಗುರುವಾರ ಕಳಿಸ್ತಿದ್ದಲ್ಲ, ಅದು ಬೇರೆ ಓದ್ತಿವಲ್ವಾ, ಹಂಗಾಗಿ ಅದರಿಂದ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇರೋದು ನಮ್ಗೆ. ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೌದು, ಅದು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿ ಖಂಡಿತ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಿದೆ ಮೇಡಮ್, ಖಂಡಿತ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಿದೆ. ಗಂಗಾಧರ, ಅಣ್ಣ ಇದು ನಾವು ಸೋಮವಾರ ಮಾಡ್ತಿದ್ವಲ್ಲ, ಅದು ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೋಮವಾರಕ್ಕೊಮ್ಮೆ ಅಕ್ಕ ಹೇಳ್ತಿದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಹೌದು, ಶುರುವಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರಲ್ಲ. ಹಾ, ಅದನ್ನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ. ಅಲ್ಲ, ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರ ಗೊತ್ತಾ? ಗಂಗಣ್ಣವ್ರ ಅವ್ರೇನ್ ಹೇಳ್ತಾರ ಗೊತ್ತಾ? ಎಲ್ಲ ಮುಗಿಯೋಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಇದನ್ನ ಮರ್ತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿರ್ತೀರಾ, ವಾರಕ್ಕೊಂದ್ಸಲನಾದ್ರೂ ಹೇಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅದೇ, ಅವ್ರು ಸೋಮವಾರ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ ಇಂದ ಹೇಳೋಣ ಅಂತ. ಅಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಓದೇ ಇಲ್ಲ. ಈ ಸರಸ್ವತಮ್ಮ ಅವರೆಲ್ಲ ಫಸ್ಟ್ ಇಂದೆಲ್ಲ ಓದ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಮ್ಗೆ ಓದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಇಂದ ಹೇಳುವಾಗ ಓಕೆ ಓಕೆ, ಗೊತ್ತಾಯ್ತು. ನಾವು ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ಬೇಕು, ಫಸ್ಟ್ ಇಂದಾನು ಓದ್ತೀನಪ್ಪ. ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ಬೇಕು, ಫಸ್ಟ್ ಇಂದ ಓದ್ತೀನಿ ಹೇಳಿರಲ್ಲ ಅವತ್ತು ಅರುಣ ಅವರು. ಫಸ್ಟ್ ಇಂದ ಓದಿ ಮೇಡಮ್ ಕೊಟ್ರೆ ಪಾರಾಯಣ ಮಾಡ್ಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಹಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಫಸ್ಟ್ ಇಂದ ಓದೇ ಪಾರಾಯಣ. ಸಪ್ತಮ ಅಧ್ಯಾಯ ಈ ತರ ತಗೊಂಡ್ರಿಂದ ನೀವ್ ಹಂಗ್ ಮಾಡಕ್ ಆಗಲ್ಲ. ಫಸ್ಟ್ ಇಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಲ್ಲ, ಅದನ್ನ ಮಾತ್ರ ಮಾಡಕ್ ಆಗೋದು. ನಿಮ್ ಮಧ್ಯದಿಂದ ಹೇಳುವಾಗ ಹೆಂಗ್ ತಗೊಂತೀರಾ? ಇದು ಶಕ್ತಿ ವರ್ಣನಮ್ಮ ಇದು ವರ್ಣನಮ್ಮ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಎರಡು ಹೇಳ್ಬೇಕು. ಅದ್ರಲ್ಲಿ ಅದು ಹಿಂದಿಂದ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಹೇಳ್ಬೇಕು, ಆಯ್ತಾ? ಈ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೇಳುವಾಗ ಹೆಂಗ್ ತಗೋತೀರಾ? ಅರುಣ 5 ಜನ. ಹೌದು.
ಆಯ್ತು. ಖಂಡಿತ 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 ಅಣ್ಣ. ಮುಗ್ದೋಯ್ತು ನಿಮ್ಮಂಗೆ ಎಸ್. ಅವ್ರು ಚೆನ್ನಾಗಿದೆ ರೀ, ಖಂಡಿತ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗುತ್ತೆ, ಕಲ್ತು 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 ತುಂಬಾ ಬಳಸ್ಕೊಳ್ತಪ್ಪ. ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ plan. ಬಾಯಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಕಲ್ತು ಕಲ್ತು ಎಲ್ರಿಗೂ. ಆಯ್ತು ಅಣ್ಣ, ಆಯ್ತು. ಶ್ಲೋಕ ಶ್ಲೋಕ ಶ್ಲೋಕ. ಏನೋ ಸರಸ್ವತಮ್ಮ ಅವ್ರ ಯಜಮಾನ್ರೇನೋ ಅಭಿಪ್ರಾಯ ಹೇಳಂಗ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದಾರೆ. ಕಂಡುಬಿಡ್ತಾ ಅಲ್ಲಿ. ಹಾ ಕಾಣಿಸ್ತು. ಹೌದಾ? ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ಅವಾಗೇನು ನೆಗಡಿ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ. ಗುಳಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೂ ಇವ್ರೇ ಹೋಗ್ಬೇಕು ಪಾಪಿಗೆ. ಅದೆಲ್ಲ ಮುಗ್ದೋಯ್ತೆ, ಗುಳಿಗೆ ಕೂಡ ಕಾಲ್ವೆಲ್ಲ ಗುಳಿಗೆ ಕೊಡಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆ ಕೊಡಲ್ಲೇನ್ರಿ? ಅಯ್ಯೋ ನಮ್ಮರು ಹೋಗ್ ತಗಂತಾರಮ್ಮ. ಇವಾಗ ನೋಡ್ರಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ಪೊಡ್ಡು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಗೊತ್ತಿಲ್ದಂಗ್ ಒಂದೊಂದೇ ಗುಳುಮ್ ಅಂತ ಇದ್ದಾಳೆ ಈಗ ಅಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ನೋಡಿದ್ರೆ ನಾ ತಿಂದೆ ಇಲ್ಲ, ನನಗೆ ಸಾಕು ಅಂತಾಳೆ. ಅಲ್ಲೂ ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಇಲ್ಲೂ ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಅಲ್ಲೂ ನೋಡ್ತಿದ್ದೀರಾ, ಬರೀ ಚೆಕಿಂಗೇ ನಿಮ್ದು. ಅದೇ ನಮಗೂ ಒಂಥರ ಅಕ್ಕವ್ರ ತರ ಇದು ಬಂದ್ಬಿಡದಮ್ಮ, ಧ್ಯಾನಕ್ ಕೂತ್ಕೊಂಡು ಅವ್ರ ಅಲ್ಲಿ ಒಳಗೆ ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ದಿವ್ಯ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಅಲ್ಲ, ನೀವ್ ದಿನ ಧ್ಯಾನ ಕುತ್ಕೊಂಡ್ರಿ ಇನ್ನೇನ್ ಪೊಟ್ಟು ಸಿಕ್ಕತ್ತು? ಧ್ಯಾನ ಕುತ್ಕೋಬಾರ್ದು, ಪೊಟ್ಟು ಸಿಕ್ ತಿನ್ಬೇಕು ಫಸ್ಟ್, ಆಮೇಲೆ ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಬೇಕು. ಪೊಟ್ಟು ತಿಂದು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ರಿ. ಮಾಡ್ಕೋ, ಧ್ಯಾನನಾದ್ರೂ ಮಾಡ್ಕೋ, ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿನಾರ ಮಾಡ್ಕೋ. ನಾನು ಹಶು ಆಗೈತೆ, ನಾನು ತಿಂತೀನಪ್ಪ, ಅದೇ ಅಷ್ಟೇ. ಅಲ್ಲ, ಪೊಟ್ಟು ತಿನ್ನೋದು ಧ್ಯಾನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕುತ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರು ಏನ್ ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಲ್ಲಲ್ಲೇ ಗುಳುಮ್ ಅಂತಾರೆ. ಅವರು ಈಗ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊಂಡ್ ಕುತ್ಕೊಂತೀರ, ನಿಮ್ ಯಜಮಾನ್ರ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಅದೇ ನೋಡ್ರಿ, ಸರಸ್ವತಮ್ಮರೇ ಅಲ್ವಾ? ಅದೇಪ್ಪ ಬೇಜಾರಾಗುತ್ತೆ. ಹೌದು, ಇವ್ರು ಸರಿ ಇದಾರೆ. ನೀವ್ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೂ ಒಂದ್ ಫೋನ್ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಅವ್ರನ್ನ ಕೂರ್ಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳಿ. ಹೇಳ್ತಿದ್ದಂಗೆ ಓಡೋದ್ರು ನೋಡ್ರಿ. ಈಗ ಅದೇ ಅದೆಲ್ಲ ಹೊರಗಡೆ ಹೋಗೋಣ ಅಂತಂದ್ರು, ಆಯ್ತು ಹೋಗೋಣ, ಒಂದೇ ಪರಿಚ್ಛೇದ ಹೇಳ್ತೀನಿ, ಆ ಶಾಸ್ತ್ರನ ಅಷ್ಟು ಮುಗಿಸ್ಬಿಡು, ಒಂದು ತಪ್ಪಿಲ್ದಂಗೆ ಹೊರಗಡೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀನಿ ಅನ್ನಮ್ಮ. ಆಯ್ತಾಯ್ತು, ಅದು ಒಳ್ಳೇದೇ ಬಿಡಿ, ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೇದಲ್ಲಮ್ಮ? ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಾ. ಬಂದ್ರು ನೋಡಮ್ಮ, ಕರೆಯದೆ ಬಂದ್ರು. ಏನ್ಮಾ ಓದ್ತೀಯಪ್ಪ? ಅವ್ರು ಕಲಿಯಕ್ ಬಿಡ್ತಿಲ್ವಾ ನಿನ್ನ? ಅಲ್ಲ, ಕಲಿಯಕ್ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ವ ಅವರು? ಏನಾರ ಪಾರಾಯಣ ಏನೋ ಇದಕ್ಕೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾನೊಬ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹಂಗ ಅವ್ರನ್ನ ಜೊತೆ ಕೂರ್ಸ್ಕೋಬೇಕು. ಅಲ್ಲ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲಮ್ಮ, ಕೂರ್ಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇವರು ಕಾಶಿ ಜಗದ್ಗುರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಶವಾಸನ ಒಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ. ಡೈರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರ, ಅವ್ರು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಏನಿಲ್ಲ, ಸುಳ್ಳು. ಅದೇ ಇವತ್ತೊಂದು ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ ನೀವು, ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಹಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ಬೇಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಪೊಟ್ಟು ಸಿಗಲ್ಲ, ಅಲ್ಲೇ ಗುಳುಮ್ ಆಗುತ್ತೆ. ಅದೇ ಏನಾಗುತ್ತೆ ಆಮೇಲೆ ಅಂತ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ?